ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याबाबत दादरमध्ये बॅनरबाजी। दोन्ही ठाकरे बंधू एकाच बॅनरवर मुंबई आपली आहे बॅनरवर उल्लेख। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर जाहीर। लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला वाघ असा उल्लेख करून टीजरची सुरुवात। दसऱ्याला ठाकरे बंधूंचं वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं। संजय राऊतांचं सूचक विधान। दसऱ्याच्या मुहूर्तावर युतीची घोषणा होणार का याकडे लक्ष। शिंदेंनी सुरत गुजरातमध्ये मेळावा घ्यावा। मेळावा ठाकरेंचाच, बाकी सगळे बोगस। दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होणार नाही। संजय राऊतांचा शिवसेनेला टोला। असदुद्दीन ओवैसींची अहिल्यानगरमध्ये सभा। आता तरी एकत्र व्हा, भाजप मोदींना हरवा, फडणवीसांना घालवा। कोल्हापूरमध्ये ओवैसींचं मुस्लिमांना आवाहन। सरसकट कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। यावेळी शिवसेना शहर संघटक, उपजिल्हाधिकारी, शहर प्रमुख उपस्थित होते। कॅबिनेट बैठकीत होणार पूरग्रस्त भागावर चर्चा। खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी घेतला जाणार आढावा। मुख्यमंत्री फडणवीस घेणार ऊस गाळप हंगामाचा आढावा। 2025-26 मधील नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरवण्यासाठी बैठक। शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानातच होणार। आझाद मैदानात दसरा मेळाव्याची तयारी सुरू। हिंगोलीत ठाकरे आणि शिंदे सेनेचे आमदार खासदारांचे जनता दरबार एकत्र। महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन। शेकडो नागरिक सहभागी। सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार पत्रकार परिषद। मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदेंची पत्रकार परिषद। दसरा मेळाव्याआधी शिंदे काय बोलणार याकडे लक्ष। पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरेंनी केली नुकसानीची पाहणी करत व्यापाऱ्यांशी साधला संवाद। संबंधित अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे दिले निर्देश। रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का। युवासेना सचिव रुपेश पाटील आणि समाजसेवक तेजस डाकी करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार। पंढरपूरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक। ठिकठिकाणी पडलेले खड्डे, सर्वत्र घाणीचे साम्राज्य। नागरिक त्रस्त। अनिल सावंतांच्या नेतृत्वात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलं निवेदन। जालन्याचे कृषी अधीक्षक निष्क्रिय। कृषी अधीक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप। इथेनॉलच्या शेतकऱ्यांना फायदा मिळाला, प्रदूषण कमी झालं। इंधन तेलाच्या आयातीवर 22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते। यामुळे ज्या लोकांचा धंदा मारला गेला ते माझ्यावर नाराज झाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। तमिळनाडू करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरण घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिष्टमंडळात शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची वर्णी। मंत्री भरत गोगावलेंच्या मतदारसंघात सुनील तटकरेंची आढावा बैठक। नागरिकांकडून जलजीवन योजनेची पुरता बोजवारा उडल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रार। तर बांधकाम विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाने भ्रष्टाचार केल्याचे नागरिकांकडून गंभीर आरोप। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 8 ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन। अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींनी घेतला आढावा। 1 ऑक्टोबरपासून सीएसएमटीवरील 18 नंबरचा प्लॅटफॉर्म बंद। काही एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंत धावणार। पुढील 3 महिन्यांपर्यंत प्लॅटफॉर्म बंद। विकास कामांसाठी प्लॅटफॉर्म बंदचा निर्णय। अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना मिळणार मदत। नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना मदत करण्यासाठी निर्णय। शासनाने जारी केला मदतीचा निर्णय। नांदेडमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा बस समोर ठिय्या आंदोलन। बसची मागणी करूनही बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा। मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त। आठवड्यातून केवळ 1 ते 2 दिवसच कार्यालयात उपस्थित, ग्रामस्थांचा आरोप। नाशिकच्या दुतोंड्या मारुतीला गोदावरीच्या पुराचा फटका। मारुतीच्या मूर्तीवरील लेपट निघालं।
कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात दख्खनच्या राजाचा जागर सोहळा पार. जागर सोहळ्याला 1.5 लाख भाविकांची उपस्थिती. परभणीत स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन. शिबिराचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. परभणीत मनसेचं ठिय्या आंदोलन. जन्ममृत्यू प्रमाणपत्र कार्यालयातील सततच्या गैरव्यवस्थेविरोधात आंदोलन. परभणीत आरक्षण बचावासाठी मोर्चा. अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण टिकाव यासाठी आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा. मोर्चात आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित. अमरावतीत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना फटका. ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे महिलांचा हाल. तर निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेवर महिलांचा रोष. वेबसाईट तात्काळ सुरळीत करावी अशी महिलांची मागणी. 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल. मुंबईच्या अनेक भागात होणार बदल. मोठ्या संख्येनं नागरिक येण्याची शक्यता. पोलिसांनी खबरदारी म्हणून वाहतुकीत केले बदल. अंबरनाथमध्ये जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गरबा महोत्सवाचं आयोजन. अंबरनाथ शहरात नशामुक्तीचा संकल्प. खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली नशामुक्तीसाठी शपथ. नागरिक, महिला आणि तरुणाई मोठ्या संख्येनं सहभागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीमध्ये आणखी 50,000 कोटींची गुंतवणूक होणार. उदय सामंत यांनी केली वर्धापन दिन समारंभात घोषणा. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी तासगावमध्ये बेमुदत उपोषण सुरू. मातंग समाजाचे नेते प्रशांत सदामते यांचं तासगाव तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. जागतिक हृदय दिनानिमित्त आर्यन हार्ट केअरच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन. अनेक सायकल प्रेमी उपक्रमात सहभागी. 25 किलोमीटर सायकल चालवत हृदय निरोगी ठेवा असा संदेश. सांगलीत नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन. यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं रील स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती. यावेळी अंमली पदार्थाविरोधात जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात जगात 2ऱ्या क्रमांकाची ठेंगडी मुलगी. 2 फूट 3 इंच एवढी तिची उंची. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत 6 ऑक्टोबर रोजी निश्चित. जिल्हाधिकारी कार्यालय, बचत भवन येथे आरक्षण सोडत काढली जाणार. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पत्र काढून दिली माहिती. आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू अंद्रेकरसह सर्व साथीदारांची येरवड्यात कारागृहात रवानगी. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी. विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी दिले आदेश. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे सदस्य अभिजित वंजारी यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार. त्या अनुषंगाने आज जाहीर सूचना प्रसिद्ध होणार आणि 6 नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार. अहिल्यानगरमधील तणाव प्रकरणी 150 ते 200 जणांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून 30 जणांना अटक. मेट्रो सिटी बांधलेले खांब पाडण्याची MMRDAवर नामुष्की. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मार्गिकेचे काम MMRDAने हाती घेतलंय. प्रकल्पाचे काम 90% पूर्ण. भूतापाच्या रुग्णांची तपासणी करण्यात मुंबई महापालिका अपयशी. दरवर्षी 12% अधिक रक्त तपासणी करणे आवश्यक. मात्र 10 वर्षात पालिकेला टप्पा गाठण्याचे अशक्यच. महापालिकेच्या 7 विभागात हिवतापाचे रुग्ण अधिक. अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरण. 100हून अधिक स्थानिक नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल. विजयकुमार मल्होत्रा यांचं निधन. विजयकुमार मल्होत्रा दिल्ली भाजपचे पहिले अध्यक्ष. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बीडच्या बेलगावात रेणुकामाता देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मंदिरातील खास ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. मराठवाड्यातील प्रसिद्ध ग्रामदैवत खंडेश्वरी माता. नवसाला पावणारी म्हणून खंडेश्वरी देवीची ओळख. बळीराजाचं संकट दूर करण्याचं गावकऱ्यांचं देवीला साकडं.
नवरात्री उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात सुरू. अकोला शहरातील जलतरण तलावात जलतरणपटूंनी पाण्यात उतरून गरबा खेळला. पाण्यात खेळलेला गरबा शहरवासियांसाठी विशेष आकर्षण ठरलं. आमदार आदित्य ठाकरेंची मुलुंड पूर्व टाटा कॉलनीतील जय अंबे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला भेट. कागदापासून बनवलेल्या देवीची मूर्ती साकारणारं मुलुंडमधील हे पहिलं मंडळ. पर्यावरणपूरक उपक्रमाचं आदित्य ठाकरेंनी केलं कौतुक. म्हैसरमध्ये जेएसपी मंडळाची देवी विराजमान. जेएसपी मंडळाचे हे 18वे वर्ष. नवरात्रीचे 9 दिवस 9 वेगवेगळ्या स्वरूपात देखावे केले जातात. जालन्यातील गोधाकाठच्या गावात पूरस्थिती. शेतात पाणीच पाणी. 8,000 नागरिकांचं दुसऱ्या गावात स्थलांतर. गोधाकाठच्या रामस गाव परिसरातील पूरस्थितीचे ड्रोन दृश्य कैद. कोकणात पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचा तीव्रता वाढणार. कोकणासाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट. तेलंगणातील विसर्गामुळे सिरोसा तालुक्यात पूर. सागर धरणातून 13 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीकाठच्या शेतामध्ये शिरलं पुराचं पाणी. नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर ओसरला. पाऊस थांबल्याने मराठवाड्याला देखील दिलासा. बीड जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. 32 गावांमधील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. सोलापुरात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. विविध सामाजिक संस्थांकडून वस्तूंचे वाटप. अन्नदान, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पूर परिस्थिती निर्माण. महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका. अनेक कुटुंब बेघर. पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी. घाटमाथ्यावर देखील पाऊस थांबलाय. धरमपांडूर क्षेत्रातली पावसाची विश्रांती. पुणे मुंबईसह मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर आजपासून कमी होणार. जिल्ह्यातील आज कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी अपेक्षित. नागपूरमध्ये दसऱ्यालाही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. नागपूरसह विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट. महाराष्ट्रात 41,000 पूरग्रस्तांचं स्थलांतर. जायकवाडी, उजनी, गंगापूर गिरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरसदृश स्थितीमुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का. रात्रीच्या वेळेस भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोयना धरण सुरक्षित असून धरणाला कोणताही धोका नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचा प्रशासनाचा सूचना. सरसकट द्राक्षबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. सांगलीतील द्राक्ष बागायतदार संघाची मागणी. हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा फटका. बीडमध्ये गेवराईच्या शहाजनपूर चकला गावामध्ये शेतातील विद्युत डीपी उद्ध्वस्त. सरकारने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मदतीचा ओघ. राजेंद्र पाटील यड्रावकर फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्त जनावरांसाठी 3 ट्रक कडपाकुट्टी पाठवण्यात आलाय. घाटमाथ्यावरच्या अतिवृष्टीचा फटका कोकणाला. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांच्या आवकावर मोठा परिणाम. पुराचा फटका भाज्यांच्या तुटवड्यात. सर्वच भाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी महागले. नंदुरबारमध्ये मका, कपास, भात पिकांचं नुकसान. तर शेतकरी हवालदिल. सरकारने लवकरात लवकर मदत करावी. शेतकऱ्यांची मागणी. शिक्षण भवन बांधण्याचा निर्णय रद्द करून 1 कोटी 6 लाखांचा निधी पूरग्रस्तांना देणार. धाराशिव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या संघटनाचा निर्णय. वाशिममध्ये नवीन सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीनच्या दरात तेजी. सोयाबीनचे दर 4,000 ते 4,590 रुपयांपर्यंत पोहोचले. मागील आठवड्याच्या तुलनेत दरात सरासरी 200 ते 300 रुपयांनी वाढ. महिनाभरात 26 लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांना फटका. 52 लाख हेक्टरवरील पीक पाण्याखाली. आज मंत्रिमंडळ बैठकीत काय होणार? आपत्तीग्रस्तांसाठी कोणकोणते निर्णय होणार याकडेच लक्ष. रवी राणांनी 4थ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना सरकारची साथ हवी. अमरावतीत ओला दुष्काळ जाहीर करण्याशिवाय पर्याय नाही. रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
बीडमध्ये माजी खासदार प्रीतम मुंडेंनी साधला स्थलांतरित पूरग्रस्त महिलांशी संवाद. घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. संकट येत असतात, जात असतात, धीर सोडू नका, संवाद साधताना महिलांशी म्हणाल्या. वाशिम जिल्ह्यासह परिसरात 3 महिन्यांपासून अतिवृष्टीचा फटका. भाजीपाल्याच्या उत्पादनात प्रचंड घट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी. 48 तासात 3 मुलांचा मृत्यू. एक बेपत्ता. प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली. आशिया कप स्पर्धेत भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याचं देवनार निवासस्थानी जल्लोषात स्वागत. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार आणि तिरंगा देऊन केलं अभिनंदन. 2026च्या फिफा वर्ल्ड कपसाठी फुटबॉल चाहत्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह. फिफा वर्ल्ड कप तिकिटांसाठी 24 तासात 15 लाख अर्ज. नांदेडमध्ये व्यापाऱ्यांनी दररोज 10,000 रुपयांची खंडणी द्यावी लागेल. गुंडांची मागणी तर गुंडांकडून व्यापाराला जबर मारहाण. पोलिसांनी गुंडांना घेतलं ताब्यात. सहारा रोडवर PNT कॉलनीतील इमारतीचा स्लॅब कोसळला. इमारतीतील कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण. सुदैवाने जीवितहानी नाही. सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जबाजारी आणि सततच्या नापिकामुळे शेतकऱ्याची आत्महत्या. जळगावच्या 40 गावात भाजी मंडई पुलावरून अपंग तरुणाची नदीत उडी. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध कार्य सुरू. वर्षांची चिमुकली नदीत वाहून गेल्याची घटना उघडकीस. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना. अंगणात खेळत असताना शेजारील नदीत वाहून गेल्याची माहिती. पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात. रस्त्यावर खड्डा समोर असल्याने कारचा अपघात तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. रायगडच्या पेणमध्ये दुकानाला आग. आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न. गोंदियात बाजार समितीच्या सभापतीसह लिपिकाला अटक. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. 1.5 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना घेतलं ताब्यात. हिंगोलीत पैशाच्या कारणावरून सासूची हत्या. जावयाला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गोवा बनावट दारू घेऊन जाणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापूर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई. 1,17,00,000चा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईमध्ये वेश्याव्यवसाय रॅकेट उघड. मसाज पार्लरच्या नावाने सुरू होतं रॅकेट. मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश. कारवाईत 15 महिलांची सुटका. नवी मुंबईमध्ये कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या. या प्रकरणी न्यायालयाच्या पोलिसांची कारवाई. आरोपीला अटक. खून प्रकरणातील आरोपींची नाशिक रोड पोलिसांनी काढली धिंड. आरोपींनी कारागृहातून सुटल्यानंतर काढली मिरवणूक. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफाच्या दुकानावर गोळीबार. 3 आरोपींपैकी 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. सोलापुरात तरुणाकडून 29 ग्रॅम MD ड्रग जप्त. तर अंदाजे 73,000 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त. या प्रकरणी आरोपीला अटक. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर राजुरा तालुक्यातील सोनुर्ली गावात सट्टापट्टीचा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू. स्थानिक पोलीस प्रशासनाची मात्र डोळेझाक. अकोल्यात सावत्र बापाने केला 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात. पुण्यात मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा. मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय. पोलिसांनी धिंड टाकत केली पीडित महिलांची सुटका. बाल सुधारगृहातून 5 मुलींचे पलायन. पनवेलमधील धक्कादायक प्रकार. 3घी सापडल्या. अन्य 2घींचा शोध सुरू. अकोल्यातील इन्स्टाकार्ट कंपनीच्या गोडाऊनमधून 54 मोबाईल आणि इतर माल चोरीला. पोलिसांनी केलं चोरांना अटक. चोरट्यांकडून 2,75,838 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली काश्मीर खोऱ्यातील 7 पर्यटन स्थळे पुन्हा खुली करण्यात आली. मात्र पहलगाम पर्यटकांसाठी बंदच.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तलाठी पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवत 2 तरुणांची 20 लाखाची फसवणूक. MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीमध्ये विद्युत खांबावर लावणाऱ्या अॅल्युमिनियमच्या तारा चोरीला तारा चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. कारवाई. 6 लाखाचा मुद्देमाल जप्त. तुषार भारती यांची भाजपात घर वापसी. बडनेरा विधानसभा मतदारसंघात भारती यांनी केला होता बंडखोरी, तर भाजपा विरोधात बंडखोरी केल्याने पक्षाकडून निलंबन. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. ड्रग्ज तस्कर नवीन चिचकराविरोधात गुन्हा दाखल. 200 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करीचा आरोप. चिचकर विरोधात NCBमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद. ईडीची मोठी कारवाई. खासदार बजरंग सोनवणेंनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. बैलगाडीत बसून केली पूरग्रस्त भागाची पाहणी. कुणीही टोकाचे पाऊल उचलू नका, सोनवणेंचं शेतकऱ्यांना आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.